तुमचं सुद्धा जीवन सन्मानानं जगता आलं पाहिजे यासाठी आपण त्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतो। खरं तर दिव्यांगांसाठी जो निधी असतो त्या निधीतून आपल्याला विविध लोकोपयोगी म्हणजे तुम्हाला जीवनात उभं राहण्यासाठी त्यात काही करता येईल। आपण काही विशेष योजना करू शकतो। कुठे बॅटरी ऑपरेटेड कार असेल म्हणजे ट्रायसायकल असेल, कुठे तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी एखादं काही ई रिक्षासारखं असेल। आपण अशा जिल्हा परिषदचा अध्यक्ष असताना मी म्हटलं 5% निधी आपण पैसे द्यायचे, त्याला आम्ही आपल्या पैशाची जोड देऊन आपण दिव्यांगांना पहिल्यांदा ई रिक्षा वापरली। ई रिक्षाच्या माध्यमातून त्या दिव्यांगांना स्वतःचा रोजगार करण्यासाठी आज त्याची मदत करणार होता आणि मी जो काम हातामध्ये घेतलं आज निरंतरपणे गेल्या 2017 म्हणजे आता आपण 25मध्ये 8 वर्षापासून जिल्हा परिषदेमध्ये आपण हा प्रकारचा निधी करतो। मी आता तुमचा गडचिरोलीचा रहिवासी होतो, परंतु मी तर राज्याचा रहिवासी होतो, पण आता मी गडचिरोलीमध्ये सुद्धा मुक्कामी राहायसाठी मी मागच्या रविवारपासून मुक्कामी आहो। निरंतरपणे मी गडचिरोली जनतेच्या सेवेसाठी मी या ठिकाणी आलो आणि याचा आनंद आहे की आता ज्या ठिकाणी आपण बसलो अगदी रोडच्या बाजूला आपली नगरपालिका, तर याच ठिकाणी नॅशनल हायवेचं काम चालू असताना एक मोठा ब्रिज होणार होता आणि तो ब्रिज झाल्यानंतर मात्र गडचिरोली शहराचे 2 भाग पडतात। तेव्हा मी आमदार सुद्धा नव्हतो, पण आमचे पदाधिकारी माझ्यापाशी आले, आमचे व्यापारी मंडळ आले आणि तेव्हा आणि म्हणून या सुधारणेसंदर्भात मला आपण सांगावं कुठे अडचण आहे। स्वतः कलेक्टर साहेबांशी बोले जो नियमाप्रमाणे जो टॅक्स द्या मला ते मधल्या काळात 4 कोटी काहीतरी टॅक्स वाढवला होता सर, एकूण 15 कोटी 15 कोटी टॅक्स आहे तो वसूलच करू आणि जर मला माहीत आहे जर सरळ हाताने जर टॅक्स देत नसेल मला हात मला भागवता सुद्धा तर याचा तुम्ही अनुभव पाहिला असेल। याच कंपनीचं अल्ट्राटेक कंपनीचं 3 दिवस त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं, त्यांना मजबूर केलं आणि गेल्या 43 वर्षापासून त्या पालगाव बसल्याची रस्त्याची मागणी होती की आपण त्यांच्या मानगुटीवर बसून पूर्ण केली। करू नका, मी कंपनीसोबत आहो त्यासाठी डेव्हलपमेंट कंपनी जर गावाच्या विकासामध्ये किंवा जर आमच्या गावकऱ्यांना मदत करत असेल तर त्यांच्या सुद्धा विरोधात बसण्याला मी मागे पुढे पाहणार नाही आणि म्हणून आपण टॅक्स तर घेऊच, पण टॅक्ससोबत काही दिव्यांगासाठी काही करता येते का, यासारख्या माध्यमातून मी ॲक्टिव्हिटी करू शकतो का, हे सुद्धा आपल्याला त्यांच्याकडून घ्यायचं आहे। असा एक प्रस्ताव तुम्ही तयार करा आणि साधारणतः आता सोमवारपासून अधिवेशन आहे, अधिवेशनावर आल्यानंतर शिवसेना तुम्ही आपण सर्व गावातले सर्व संघाचे पदाधिकारी घेऊन संपूर्ण गावाचा प्रयत्न करावा। त्याच्यामध्ये त्या गावामध्ये आपल्याला पुन्हा काय काय विकासाच्या गोष्टी करायच्या त्याचा संपूर्ण आपण आढावा घेऊ आणि गडचिरोली शहराचं विकासाची जे गेले अनेक वर्षापासून आमचे गडचिरोलीकर वाट पाहतात की त्यांचं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्याकरिता तुमच्या पाठीमागे खंबीरपणे भक्कम उभा राहील आणि निश्चितच या शहराचा चेहरा मोहरा बदलवत आपल्याला पुढे जायचं आहे। आणि या ठिकाणी सर्व दिव्यांग बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि भविष्यामध्ये नगरपालिकेत आपल्या सोबतच आहे, आम्ही सुद्धा तुमच्या पाठीमागे गंभीरपणे उभे राहू। तिथं आता इथंच आलो आपण, या रोडवर जर आपण सामोर गेलो